नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणखी एक बातमी सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एसआयटीने न्यायालयात सादर केलेले जे हत्यारांचा पुरावा आहे आणि व्हिडिओचा जो पुरावा आहे त्याच्या संदर्भातलं सविस्तर माहिती आणि त्याच्यामध्ये काय काय एसआयटीने न्यायालयात सादर केलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती देणारा आताचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याच्यामधले सविस्तर खुलासा होऊन जाईल। तर आज आपण पाहणार आहोत 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून जे हत्या करण्यात आली होती त्याच्यातले 7 आरोपी जे होते तर त्यांना आता पोलिसांनी जे आहे तर अटक केलेलं आहे आणि याच्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा जे गुन्हा दाखल करण्यात आले त्यांनाही पोलिसांनी जे आहे तर ते अटक केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आता जे संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची जी हत्या करण्यात आली होती तर त्याचा जो व्हिडिओ आहे तर ते एसआयटी पथकाने जे आहे ते न्यायालयामध्ये सादर केलेला आहे आणि आरोपीच्या मोबाईल मध्ये मारहाण करतानाचा हा व्हिडिओ जो आहे तर तो हस्तगत करण्यात आलेला आहे। तो आरोपीच्या मोबाईलमध्येच मिळालेला आहे हा व्हिडिओमधून दिसत आहे आरोपी देशमुखांना मारत होते आणि त्याचा आनंद लुटत होते। म्हणजे जेव्हा संतोष देशमुख यांना हे आरोपी मारहाण करत होते आणि त्याचा आनंद ते लुटत होते असंही त्या व्हिडिओमधनं दिसत आहे असं एसआयटीने न्यायालयामध्ये सादर केलेला आहे आणि हा व्हिडिओ एसआयटी पथकाने जे आहे तर ते न्यायालयात सादर केलेला आहे। तर अशी माहिती कोर्टात दिलेली आहे एसआयटीने सर्व पुरावे जे आहेत तर कोर्टात सादर केलेले आहेत। तर त्याच्यामध्ये हत्यारामध्ये कुठले कुठले हत्यार जे आहेत ते संतोष देशमुख यांच्या हत्या करण्यासाठी आरोपींनी वापरलेले आहेत तर त्याचीही यादी जी आहे तर ती न्यायालयात सादर केलेली आहे म्हणजे कोर्टात एसआयटी पथकाने सादर केलेली आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये जे सगळ्यात जास्त जे आहे क्रूरपणे हत्या करण्यात आलेले जे घटना आहे संतोष देशमुख यांची हत्या तर त्याच्यामध्ये जे कुठले कुठले हत्यार जे आहेत ते आरोपींनी वापरले होते तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे हत्यार होतं तर ते होतं 41 इंचाचा गॅसचा पाईप ज्याला काळा करदोडा बांधलेला असल्याचे धागा जो बांधल्याचा जो आहे तर तो पुरावा होता। त्यानंतर लोखंडी तारेचे 5 क्लस वायर बसवलेले एक मूठ वापरली आहे। त्यासोबतच त्यांनी एक लाकडी दांडका वापरला होता मारहाण करण्यासाठी। त्यासोबतच मारहाणीत वापरलेली तलवारीसारखे शस्त्र होते। यासोबत 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता होता आणि लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती अशा प्रकारचे हत्यार जे आहेत तर ते संतोष देशमुख यांच्या हत्या आणि त्यांना जी मारहाण करण्यात आली होती तर त्यावेळी आरोपींनी वापरले आहेत आणि हे हत्यार आणि ही जी संपूर्ण माहिती आहे तर ती आता एसआयटी पथकाने न्यायालयात सादर केलेली आहे आणि आतापर्यंत जे आहेत आरोपी जे आहेत एकूण 7 आरोपीपैकी जे 7 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले आहेत। त्यातला एक आरोपी आहे संतोष आंधळे हा आणखीही फरार आहे परंतु आतापर्यंत एसआयटी पथकाने जे सादर केलेले पुरावे आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले तर हे सर्व हत्यार आरोपीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी वापरलेले आहेत। आता ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती एसआयटी पथकाने कोर्टामध्ये सादर केलेली आहे। तर ही होती संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीने वापरलेले जे हत्यार आहेत तर त्याच्याविषयीची माहिती देणारा बातमीचा व्हिडिओ। तर तुम्हाला हा संपूर्ण बातमी व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर याच्यामध्ये तुमचे काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।